नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत काही महत्त्वाचे चालू घडामोडी असेल, विज्ञान असेल, जीके, तांत्रिक असे सर्व IMP प्रश्न आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एक एक प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचा, ऐका, बघा आणि त्याचा अभ्यास नक्की करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच प्रश्न सर्व परीक्षांसाठी या ठिकाणी दररोज आणत असतो। त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सर्व महत्त्वाच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहील। तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न पहिला आपला काय आहे, जगात कोणते विद्यापीठ QS जागतिक विद्यापीठ रँकिंगमध्ये प्रथम स्थानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी टोरंटो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणाला ग्लोबल फ्युचर ऑफ नेचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दिव्या कर्नाड, पुन्हा एका दिव्या कर्नाड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भिलाई पोलाद कारखाना डॅश डॅश येथे स्थित आहे किंवा कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी छत्तीसगड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात सत्ता असलेला सर्वात सुरुवातीचा राजवंश खालीलपैकी कोणता होता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सातवाहन राजवंश, पुन्हा एका सातवाहन राजवंश आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, शरीरामध्ये डॅश डॅशच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लोह, काय आपलं उत्तर? लोह आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रात 1873 मध्ये डॅश डॅशद्वारे केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ज्योतिबा फुले यांच्याद्वारे केली गेली होती। प्रश्न क्रमांक 7, कोणाला टाइम मासिकाचा 2023चा ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त झाला आहे किंवा मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लिओनेल मेस्सी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कोयना आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, प्रसिद्ध रानकपूरचे जैन मंदिर किंवा चतुर्मुख धारण विहार हे डॅश डॅश या राज्यामध्ये स्थित आहे किंवा कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राजस्थान आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, सुप्रीम कोर्टाने जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कोणते कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारने निर्णय वैध ठरवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 370 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणाला आधुनिक भारताचे जनक म्हणून जाणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजा राम मोहन रॉय आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, गुगामल राष्ट्रीय उद्यानाला मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणून जाणले जाते, हे महाराष्ट्रात कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमरावती आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, जगामधील सर्वात उंच पुतळा एकतेचा पुतळा गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यामधील डॅश डॅश येथे स्थित आहे किंवा कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केवाडिया
केवाडिया आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील नदी उतार दरीतून वाहते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नर्मदा. नर्मदा आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15 भारताचे पहिले दागिन्यांचे उद्यान किंवा ज्वेलरी पार्क डॅश डॅश येथे स्थापित होणार आहे किंवा कोठे स्थापित होणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नवी मुंबई आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 कोणत्या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परतले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले? तर बघा 1915 ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1915 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17 भारताचे नियंत्रण आणि महालेखापरीक्षकाची नेमणूक खालीलपैकी कोण करते? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राष्ट्रपती आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. आणि भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? सर्वांनी कमेंट करून उत्तर द्या. मला अंदाजा लावायचा आहे की किती विद्यार्थी मनापासून या ठिकाणी अभ्यास करताय आणि मनापासून या ठिकाणी व्हिडिओ बघताय. तर प्लीज कमेंटमध्ये याचं उत्तर मला सर्वांनी द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यामधील डॅश डॅश आणि धनगाव गावामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वाहेगाव आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 गोलिया पहाड महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यातील सर्वोच्च डोंगर आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नागपूर आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोण सातवाहना राजवंशाचा महान शासक होता? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गौतमीपुत्र सताकर्णी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 कोणाची निवड टाइम मासिकाने 2023चा पर्सन ऑफ द इयर म्हणून केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए टेलर स्विफ्ट आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. हवं तर परत वाचून घ्या. टेलर स्विफ्ट आपलं बरोबर उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर जास्त वेळ नाही लागणार, लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, कारण की तुमचं एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 22 ब्रिटिश राजवटीदरम्यान बॉम्बे प्रांताची उन्हाळ्याची राजधानी म्हणून सुद्धा कार्यरत महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणचे नाव सांगा? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाबळेश्वर आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 2019 मध्ये पाकिस्तानने भारतामधून पश्चिमेकडील उड्डाणांसाठी एक मार्ग उघडला आहे जो जवळून जातो आणि दक्षिण पाकिस्तानमध्ये प्रवेश करतो? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 कायदा तयार करण्याच्या पद्धतीची कल्पना ही कोणत्या देशाच्या संविधानामधून भारतीय संविधानामध्ये स्वीकारली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ब्रिटिश आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणाची भारतीय हवाई दलात निरीक्षक आणि सुरक्षा विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मकरंद रानडे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. आणि खूप महत्त्वाचे असे की आपण ग्रामसेवक परीक्षेसाठी
या ठिकाणी महत्त्वाचे असेच प्रश्न घेऊन या ठिकाणी बऱ्याच प्रश्नपत्रिका बनवल्या आहेत। जर तुम्ही अजूनपर्यंत आपले ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ बघितलेले नसेल किंवा जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ बघायचे असेल तर या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक भेटून जाईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपले इथून मागचे सर्व ग्रामसेवक महत्त्वाच्या प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ नक्की बघून घ्या। तर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 26 डॅश डॅश आणि भारत शासनाने मुंबई मेट्रो रेल्वे यंत्रणेच्या 2 लाईन्स कार्यान्वित करण्यासाठी कर्जावर स्वाक्षरी केली आहे। तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आशियाई विकास बँक म्हणजेच ADB, परत वाचा आशियाई विकास बँक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता समुद्रकिनारा हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित आहे। तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हरनाई आणि मुरुंड, हरनाई आणि मुरुंड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा खालीलपैकी कोणी समग्र इतिहासामध्ये त्यांच्या कामासाठी 5 टाइम्स डायमेन्शन श्रेणीमध्ये इस्रायलचा प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार जिंकला। बघा काही प्रश्न खूप मोठे आहेत पण त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे देखील आहेत। जर प्रश्न समजत नसेल तर व्हिडिओ मागे येऊन या ठिकाणी पुन्हा वाचत चला, कारण की आपल्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारचे प्रश्न घेतले, काही अवघड असेल, काही सोपे असेल, त्याचप्रमाणे काही मागील वर्षी आले असेल किंवा काही संभाव्य असेल, तर आपण असे सर्व प्रकारचे प्रश्न टाकले आहेत जे तुम्हाला सर्वच परीक्षेमध्ये उपयुक्त आहे। त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्नाला महत्त्व देत चला, बरोबर। तर बघा प्रश्न क्रमांक 28चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संजय सुब्रमण्यम आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 29 गरबा नृत्य हे कितव्या क्रमांकाच्या युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत समावेश झालेला वारसा आहे। तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 15 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न बघण्या अगोदर या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतोय की मी मागच्या वेळेत विचारलं होतं की किती विद्यार्थ्यांनी ग्रामसेवक परीक्षेसाठी फॉर्म भरला किंवा तुम्ही कोणत्या कोणत्या परीक्षांसाठी फॉर्म भरला आहे किंवा भरणार आहेत आणि तुम्ही तो कोणत्या जिल्ह्यातून भरणार आहेत, त्याचसोबत येणाऱ्या काळात कोणत्या विषयासाठी किंवा कोणत्या पदासाठी व्हिडिओ पाहिजे ते तुम्हाला मी कमेंटमध्ये सांगायला लावलं होतं, पण या ठिकाणी काही मोजक्या विद्यार्थ्यांनी कमेंट केलं आहे आणि बाकीच्यांनी अजिबात कमेंट केलेलं नाही आहे। तर मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा, तर या ठिकाणी मी 2-3 सेकंदाचा वेळ देतोय। पटापटा आत्ताच्या आत्ता कमेंट करून मला सांगा की तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या पदासाठी व्हिडिओ पाहिजे किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आणि किंवा कोणत्या पदासाठी फॉर्म भरणार आहेत किंवा अभ्यास करत आहात। लगेच कमेंट करून सांगा, मी तुम्हाला 2 सेकंदाचा वेळ देतोय। तर बघा या ठिकाणी कमेंट करून झाले असेल तर आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 30 किती वर्षापर्यंत अपारंपरिक ऊर्जा तिप्पट करण्याचा करार दुबई येथील जागतिक हवामान परिषदेत करण्यात आला आहे। तर बघा प्रश्न क्रमांक 30 जे आपलं योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2030 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 31 निवडणूक आयोगाने तेलंगणाच्या कोणत्या संसदीय मतदारसंघामध्ये मतपत्रिकांच्या वापराविरुद्ध निर्णय घेतला आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए निजामाबाद आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक वर्षामध्ये प्रदेशामधील ब्रिटिश सत्तेला चालना देत जनरल वेल्सलीद्वारे अहमदनगर किल्ला हस्तगत केला गेला। सॉरी, तर प्रश्न काय आहे कोणत्या वर्षामध्ये, बरोबर कोणत्या वर्षामध्ये। तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1803 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 33 मार्च 2019 मध्ये एसेंट मिसाईलच्या मदतीने लाईव्ह सॅटेलाइटला यशस्वीपणे नष्ट केलेल्या योजनेचे नाव सांगा। तर ऑप्शन क्रमांक 1
ऑप्शन ए मिशन शक्ती आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्राचा सर्वोच्च खनिज असलेला खालीलपैकी कोणता विभाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर. नागपूर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, नानासाहेब यांनी भारतामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये 1857च्या मोठ्या बंडाचे नेतृत्व केले होते? बघा, हा प्रश्न आपण बऱ्याच वेळा आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. म्हणून काय करायचं, तुम्ही मला याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. आणि मला हे पण बघायचं आहे की किती विद्यार्थी माझा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत बघताय किंवा इथपर्यंत बघताय. तर या ठिकाणी उत्तर चुकलं तरी चालेल, पण कमेंट करून मला उत्तर सर्वांनी द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 36, केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी 2015 ते 23 या काळात देशात नवीन किती टपाल कार्यालय उघडण्यात आल्याची माहिती दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 5000. 5000 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, कोणत्या दिवशी विकास आणि शांतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 6 एप्रिल. 6 एप्रिल आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती सुंदर वलय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शनी. शनी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी कोणते स्वरूपाची चित्रकला मूलतः महाराष्ट्र राज्याची आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वारली. वारली आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40, दक्षिण भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगरामधून कावेरी नदी उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41, पंतप्रधानांनी भारताचे 2030 पर्यंत किती टक्क्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे जाहीर केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 45 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, कान्हा राष्ट्रीय उद्यान हे भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मध्य प्रदेश आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, ऑक्टोबर 2018 मध्ये डॅश डॅशवर लुबान नावाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अरबी समुद्र आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, कार्बन सिंक तयार करण्यावर भर देणारा कोणत्या उपक्रमाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक हवामान परिषदेत केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ग्रीन क्रेडिट. ग्रीन क्रेडिट आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, बीबी का मकबरा हा मकबरा कुठे स्थित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी औरंगाबाद आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघा ग्रामसेवक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे कृषी तांत्रिक म्हणजे जवळपास 1000 पेक्षा जास्त कृषी तांत्रिक प्रश्न घेऊन या ठिकाणी बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहेत. जर तुम्हाला आपले कृषी तांत्रिक प्रश्नांचे महत्त्वाचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या इथून मागचे सर्व कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ नक्की बघून घ्या. सोबतच तुम्हाला जर ग्रामसेवक प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्याची देखील लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 46, देशातील महिला बचत गटातील किमान कितवी उत्तीर्ण झालेल्या महिलेला ड्रोन चालविण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सरकार देणार आहे?
तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 10वी म्हणजे 10वी उत्तीर्ण झालेल्या महिलेला काय त्या ठिकाणी ड्रोन चालवण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सरकार देणार आहे. प्रश्न क्रमांक 47 भारताच्या कोणत्या राज्यामध्ये मंत्रिमंडळाने ग्रामीण भागामध्ये जीवनमान उंचविण्यासाठी स्मार्ट विलेज मोहीम अंतर्गत 384.40 पुन्हा आहे का 384.40 कोटी रुपयांची मंजुरी दिलेली आहे किंवा दिली आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पंजाब आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 कोणत्या चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कार गोवा येथे झालेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्राप्त झाला आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी एंडलेस बॉर्डर्स आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने पहिल्यांदाच संरक्षित क्षेत्रामध्ये पाणमांजराची जनगणना आयोजित केली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उत्तर प्रदेश आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 दी फेट ऑफ बटरफ्लाईज हे शीर्षक असलेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत. पुन्हा वाचून घ्या. दी फेट ऑफ बटरफ्लाईज हे शीर्षक असलेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नयनतारा सहगल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 51 कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नंदुरबार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. आणि आदिवासींचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात. काय आदिवासींचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात या ठिकाणी सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे इथपर्यंत कोणी व्हिडिओ बघितलेला आहे याचा मला अंदाज नक्कीच येईल. प्रश्न क्रमांक 52 अलीकडे भारत आफ्रिका संयुक्त क्षेत्र प्रशिक्षण अभ्यास एफिडेक्स 19 खालीलपैकी कोणत्या शहर आणि राज्यामध्ये सुरू झाला आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 पुण्यामध्ये आणि राज्य कोणतं तर महाराष्ट्र बरोबर. प्रश्न क्रमांक 53 2018 मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्याला मंजुरी देण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी घोडाझरी वन्यजीव अभयारण्य आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54 किती वर्षापर्यंत मुदतवाढ महाराष्ट्र सरकारने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला दिलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 2027 ते 2028 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55 व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय व्हिजन 0 संमेलन आयोजित केले. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56 खालीलपैकी कोणता तारा आपल्या सूर्याच्या सर्वात जवळचा तारा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अल्फा सेंटॉरी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57 मित्रशक्ती या लष्करी सरावाला कोणत्या ठिकाणी भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरुवात झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पुणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58 नाईट फ्रँक प्राईम आंतरराष्ट्रीय रहिवास निर्देशांक अहवालानुसार कोणते शहर जगामधील 16वे अत्यंत खर्चिक प्रमुख रहिवासी बाजार बनले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 59 नवी दिल्लीमध्ये उन्नत भारत अभियान 2.0 कोणत्या मंत्रालयाने सुरू केले.
तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मानवी संसाधन विकास मंत्रालय आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60 कोणत्या राज्यातील मैतेई संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मणिपूर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61 कनेक्टिंग पीपल ही खालीलपैकी कोणत्या कंपनीची टॅगलाईन आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नोकिया आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे मोजकेच प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर जास्त काही मागणं नाही आहे. फक्त जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून या ठिकाणी मी जो पण नवीन व्हिडिओ बनवेल तर त्याची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचेल. आणि त्याचबरोबर खूप मेहनत लागते असे व्हिडिओ बनवण्यासाठी. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल त्या ठिकाणी व्हिडिओला देखील लाईक तुम्ही करत चला. तर बघा प्रश्न क्रमांक 62 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने हिट बस 2019 कार्यशाळा महाराष्ट्रामधील कोणत्या शहरात आयोजित केली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागपूर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63 कोणत्या उच्च न्यायालयाने सुगंधी दुधावर 12% GST लावण्याचा GST परिषदेचा निर्णय रद्द ठरविला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मद्रास आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64 छायाचित्राला जगातील 8800 छायाचित्रात पहिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार बैजू पाटील यांचा पुरस्कार मिळाला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विंग्स ऑफ फायर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65 भारतात कोणत्या राज्यात जगातील सर्वात धोकादायक रणगाडा विरोधी शस्त्र कार्ल गुस्ताफ M4 जाणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हरियाणा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 66 खालीलपैकी कोणता पृथ्वीचा सर्वात जाड थर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आच्छादन आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 67 किती टक्क्यांपर्यंत वार्षिक विकास दर साध्य करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने राज्य सरकारला दिले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 17.13 17.13 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 68 2028 पर्यंत राज्यात किती अब्ज डॉलर गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्याची शिफारस आर्थिक सल्लागार परिषदेने महाराष्ट्र सरकारला केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1535 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69 कोणत्या राज्याचा कायदा पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने खाजगी कंपन्यांमध्ये नोकऱ्यांमध्ये स्थानिक रहिवाशांना 75% आरक्षण देणारा रद्द ठरवला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हरियाणा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 70 आपल्या देशामध्ये कोणत्या रेल्वे स्थानकाला एअरपोर्ट सारख्या सुविधा असल्याबद्दल 3री श्रेणी मिळाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सुरत आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे.